श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर आज आम्ही चाललोय पावसला. आपलं फिनोलेक्स कंपनी आहे तिथे. माझे मेवणे म्हणजे माझी जी बायको आहे तिचा भाऊ, चुलत भाऊ, सक्का चुलत भाऊ, त्यांनी हॉटेल खोललेलं आहे. 2 गाले घेतलेले आहे म्हणून सांगितले. तर त्याने गणेश पूजन ठेवलेलं आहे आणि त्या गणेश पूजनला आमचं जोडपं बसावं अशी त्यांची खूप इच्छा आहे. दोघांची पण, वैरींची पण, त्या दादांची पण. विनायक सुर्वे म्हणून त्याने ते 2 गाले घेऊन आता तिथे हॉटेल्स खोलणार आहे. तिथे ताजी अशी मच्छी विकणार. मच्छी म्हणजे नॉनव्हेज, व्हेज नॉनव्हेज जेवण ठेवणार आहे. स्वतः पकडलेली मच्छी ते विकणार आहेत असं त्यांनी मला सांगितलं. तर आपण तिथे चाललेलो आहे. आता आपण स्वामींची गाडी घ्यायची आहे आणि तिथे जायचं आहे. मी कालपर्यंत त्यांना नाहीच म्हटलं होतं की मला जमणार नाही, कारण का भाडी वगैरे असतात, कोणी कधीही कॉल करतं. तर तुम्ही ती पूजा आटपून घ्या म्हणून सांगितलेलं, पण ते दोघंही ऐकायला तयार नाही. मेवना पण नाही आणि त्यांची मिसेस पण ऐकायला तयार नाही की नाही भाऊजी तुम्हालाच यायचं आणि ते गणेश पूजन तुमच्या हस्तेच करायचे, अशी त्यांची खूप इच्छा होती. म्हणून आत्ता आम्ही तिघंही चाललो आहे रणपारला. तिथे त्यांनी खरोखरच कॅन्टीन खोलली आहे. मी काय बघितलेलं नाही, तर आता आपल्याला जाऊन बघायचं आहे. आणि किती मोठे गाले आहेत, काय आहे, कुठे कसला धंदा करणार आहे. गणेश पूजनचा मान आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे मी सकाळच फोन केला, आम्ही काही करून येतो आहे. कारण का आपल्याला जर एवढा आग्रह कोण करत असेल तर मला ते राहवत नाही. तर आता आम्ही तिघंही निघतो आहे आणि गणेश पूजनला बसणार आहे. चला तर मग आता जाऊया आपण रणपार, म्हणजे रणपार असं नाही बोलू शकत आपण, फिनोलेक्स फाट्यावर गणेश पूजन करायला. चला तर मग. श्री स्वामी समर्थ. एकदम फिनोलेक्स कंपनीच्या रस्त्यावरच आहे बघा, बाजूलाच हे ट्रक लावायची जागा आहे. इथे फिनोलेक्स कंपन्यांच्या गाड्या लागतात इथे. आणि इथे ते गाले आहेत, 5 गाले, त्यातले 2 गाले घेतलेले आहेत विनायक सुर्वे यांनी, म्हणजे आमचा मेवना, माझा मेवना. आणि ते तो आता हॉटेल चालू करणार आहे. आणि आज गणेश पूजन ठेवले आहे, तर आपल्याला आग्रहाचं निमंत्रण कालपासून दिलेलं होतं आणि आपण आलेलो आहोत. आणि गणेश पूजनला मीच बसावं असं त्यांची इच्छा होती. तर आज आपण गणेश पूजनला बसणार आहे. आतमध्ये बघूया 2 गाले कशी आहेत ते. सजावटचं काम चालू आहे ते. कलश शांतने कलशाला हात लावून ठेवायचा. कलशच म्हटलं होतं समाजाचा हा मध्ये तुझं सुद्धा मध्ये मातोपणा सुद्धा हा संदेशवने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु मलयजं सम्पूर्ण नरसार मनोहर हृदयानंद नरदिव्यं चन्दनं प्रक्षपाम्यं तन्दोर्योल्लसवन्दते सर्वरूपे सौभाग्य संतरिकरे सर्वकार्ये शुशोभनाः शन्तुं लकुलक्षेत्रैतन्न ग्रोधवल्लभाः पञ्चमके दिख्यात सर्वकर्म शुशोभनाः फलेन फलदन्तेलं देवकृतचराचरकलक्षितशितावेन सर्वकर्म फलप्रदं कनकं एतानि पञ्चरत्नानि पुण्येन लक्ष्माम्यं सिद्धौषधि मेषां देवरेव सदा वाससो देवत्यं देहालं करुणं फलं पूर्णपात्रपञ्चदिव्यं सततं धनभरितं देवता स्थापनायैव कलशे स्थापयाम्यहं वाचस्ते च वर्णव्याधसमतिविश्वम् अपापति महवन्तु देवो मकरवाहनम् अस्मिन् भुगिफले वरुणाय नमः वरुणं साङ्गं सपरिवारं सायतं शरीरतिकमावाहयामि वरुणाय नमः ध्यायामि इंद्राय नमः इंद्रमावाहयामि अग्नये नमः अग्नमावाहयामि यमाय नमः यममावाहयामि निरुते नमः निरुतिमावाहयामि वरुणाय नमः वरुणमावाहयामि वाय नमः सोमाय सोममावाहयामि ईशानाय नमः ईशानमावाहयामि एताः देवताः सुप्रतिष्ठिताः सन्तु
देवताभ्यो नमः पूजार्थे पुष्पं समर्पयामि तुझं बेल घ्या चांगलं बोल दोन पाला घ्या पूजार्थे पुष्पं समर्पयामि उद्बत्तिभ्यः ओवाळा वनस्पती रसद्भूत गंधादेवनन्दोत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं ऋतुर्गतां श्री अभयदेवताभ्यो नमः धूपं समर्पयामि स्थावरदीपं समर्पयामि इकडे तांदूळ पाणी सोडा नैवेद्य गृह्यते देव उत्तमे सेवन कृष्ण गाने का देवता आहार पक्ष भोजन जो पेढे आणले आहार पक्ष भोजन जो नैवेद्य नैवेद्यार्थे गोड खाद्य नैवेद्यामिदं ग्रहणे परमेश्वरो प्राणाय नमः प्राणाय नमः व्यानाय नमः उदाराय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदाराय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः तीन तांदूळ पाणी सोडून उत्तमभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि श्री देवताभ्यो नमः चंद्रवर्तनं समर्पयामि या दोन लीटर पाणी या नारळ पाणी ओके बघा महात्मा नागर दले गणपती रसनांबल मदिगृह्यतां हिरण्यगर्भ समूहो विजय भावसो हो आनंदपूर्ण कल समर्थ शांत परियच्छमे फलेन फलदंतेरं तेरं तजराजव तस्मत् प्रदानेन सफलाशमनर्थाः भवते ओके नामपदं समर्पयामि दोटपुष्पार्थे व्यवहारिकतरोपे दक्षिणांचो समर्पयामि नमस्करोमि आदिकानिपापञ्जनन्दुतारतने प्रदक्षिणपदे प्रदक्षिणा भावे नमस्कारं समर्पयामि नमस्सर्वै इच्छार्थाय जगदाधारे जगदार्थमय पडावसंग्रहितनमय नमस्कारं समर्पयामि तदचरणं दावां कायेन कर्म कर्म श्रवणं कर्म समापनात् हितमो मा समगुणित क्षमो नाभ्ये श्री महादेव शंभो श्री आवाज देवताभ्यो नमः मंत्र पुष्पम समर्पयामि नमस्करोमि हात जोडून प्रार्थना करायची आवा आनंद जाना उदयन शब्दावरणेश्वरं त्रैन मुक्तेन सुरेश्वर पूजित मया देव सुनय श्री गणपती वरदेवता तुमच्या गुरुपुरुष आशीर्वादाने आज मी इथे नवीन या गाड्यामध्ये व्यवसाय करण्याचे गणेश पूजन करून वर्णन केले तर आनंद बक्षीस करून त्या दोष या आमच्या व्यवसाय करतोय न लागता એટલે वस्तू म्हणजे समजून घालून मागवणे समजून घालून जो आम्ही नारळ ठेवलेले आहेत त्यांचं मान घेऊन सर्व प्रकारचे अडीअडचणी असते दूर करून आमचे व्यवसाय चांगला व्यवसाय चालू असेल तुमच्याकडे प्रार्थना आहे ते मान्य करून घ्या असं तुमच्या सेवा करण्याची बुद्धी द्या हे सर्वांना बरं प्रार्थना समर्पयामि आम्ही नमस्करोमि इथं उद्देश अनेक कर्मणा भगवान परमेश्वर श्री यथा एक दे द्रोण गणेश पूजन संपन्न झाले आहे बघू शकता तुम्ही गणेश पूजन केलेलं आहे इथे भटजींनी भटजी काकांनी संपन्न झालेलं आहे यश कीर्ती लाभून दे असं त्यांनी गारानं घातलंय गणपती बाप्पाकडे धंद्यात खूप यश होऊन दे खूप छान अशी त्यांनी पूजा केलेली आहे गणेश पूजन केलेले आहे खूप व्हिडिओ वगैरे काढून बघा नवीन खुर्च्या आणलेल्या आहेत हॉटेलसाठी आणि बाहेर पण पाठच्या साईडला खूप अशी जागा आहे बघू शकता तुम्ही संडास बाथरूम आहेत बाजूलाच परत त्याला चिटकून असलेला हा गाला खूप छान असे 2 गाले घेतलेले आहेत आणि लवकरच हॉटेल चालू करणार आहेत ते तर मित्रांनो पाठीमागे बघू शकता गणेश पूजन झालेलं आहे खूप छान असं काकांनी गाराने वगैरे घातलेले आहेत धंदा पाणी व्यवस्थित होऊन म्हणाला तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
चला तर मग श्री स्वामी समर्थ.